निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा विजय प्राप्त केलेला आहे. भाजप पहिल्यांदाच 16वर जिल्हा परिषदेत बसते. काय सांगाल, कशा पद्धतीने एकंदरीत हे निकाल आलेले आहेत, काय कष्ट घेतले? इतिहासात पहिल्यांदा भाजप भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आज होतोय. क्लिअर मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातील जनतेने दिले आणि ह्या विजयाचं खरं श्रेय माननीय देवेंद्रजी असतील, ज्यांनी 38 सभा या जिल्ह्यामध्ये घेतले, ते आदरणीय आमचे पालकमंत्री साहेब असतील आणि अहोरात्र परिश्रम केलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, या तिघांच्यामुळं हा यश आम्ही संपादित करता आला. आणि महापालिका नगरपालिकेच्या नंतर सुद्धा या जिल्ह्यातील जनता माननीय देवेंद्रजी, माननीय जयाभाऊ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे अशा निकालातून या जिल्ह्यातील जनतेने स्पष्ट केले. दादा, पहिल्यांदाच जे आहे ते इतिहासात भाजपचा अध्यक्ष जायचं त्या ठिकाणी होते, काय सांगू? मी म्हणलं ना की खूप चांगला मॅन्डेट या जिल्ह्यातील जनतेने दिलेला आहे. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले त्या परिश्रमाला यश आज आलेलं आहे. मी जिल्ह्यातील जनतेचं विशेष अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर सलग नगरपालिका महापालिकेच्या नंतर आता जिल्हा परिषदेवर आमच्यावर विश्वास व्यक्त केला. दादा, खरं तर भाजपचा मतदार हा शहरी आहे, ग्रामीण भागात त्यांना स्वीकारत नाही, असा एक नरेटिव्ह जो आहे तो विरोधकांनी सातत्याने सभांमधून देखील लावून धरलेला होता. मात्र त्याला कुठेतरी छेद गेलेला आहे. काही अंशी याच्या अगोदर असं राजकारण व्हायचं की शहरात भारतीय जनता पार्टीचा गड मानला जायचा आणि ग्रामीणमध्ये वीक मानला जायचं, पण आता ती परिस्थिती पूर्णतः नाहीशी झालेली आहे. आता जर बघितलं की आमच्या जवळपास सुद्धा दुसरा कुठला पक्ष नाहीये, त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निकालानंतर हे स्पष्ट जाणवतं की आमचे पाळेमुळे आता ग्रामीण भागात सुद्धा चांगले रुजलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा DNA आता भाजप झालं. हो, निकाल एवढे सलग जे निकाल दिले त्यामुळे तर निश्चित जिल्हा भाजपमध्ये झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.